हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझी कालची व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा कळवा. कारण माझी आजची जी व्हिडिओ आहे ती कालच्याच व्हिडिओवर डिपेंड आहे. आणि म्हणून ज्यांनी ती व्हिडिओ बघितली नसेल त्यांनी नक्की ती बघा. काल मी सांगितलं होतं की आपण भगवंताशिवाय काहीच नाही, शून्य आहे. आपल्याला जे काही मिळालं आहे माझ्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, ते सगळं भगवंतामुळे मिळालं आहे, भगवंताच्या कृपेमुळे मिळालं आहे. आणि यावेळी काय होतं बघा, यावेळी आपला अहंकार पूर्ण नाहीसा होतो. कारण की मीपणाच नाहीसा होऊन जातो. मी केलं, माझ्यामुळे झालं, हा अहंकारच नाहीसा होऊन जातो. पण त्यासाठी भगवंतावरचा विश्वास हा दृढ हवा असतो. म्हणजे भगवंता तू आहे आणि तूच माझं पालन करता आहे, तूच माझा करता धरता आहे, हे आपल्या डोक्यामध्ये एकदम फिक्स पाहिजे असतं. पण दादाजी काय सांगतात माहिती आहे? आपला देवावरचा विश्वास कसा आहे? पंगू, पांगळा. का माहिती आहे? कारण ज्यावेळी आपल्यावर एखादं मोठं संकट उभं राहतं, त्यावेळी आपण लगेच देवाच्या अस्तित्वावर बोट दाखवतो. मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे बऱ्याच लोकांचं, की देवा कुठेस आता तू? आता मला तुझी खरी गरज आहे. मी एवढ्या अडचणीत सापडली आहे. देव खऱ्याचा नाहीच आहे. तो कायम खोट्यालाच साथ देतो. मी एवढी भक्ती करते, मी एवढी सच्चाईने वागते, तरी पण आज माझ्यावर असे दिवस. मग हा पंगू विश्वास नाही तर काय झाला हो? मला मान्य आहे की आपल्याला सुख मिळतं ते भगवंतामुळे मिळतं, बरोबर आहे? हे आपल्याला दादाजींनी समजावलं आहे. तसंच आपल्याला दुःख मिळतं हे सुद्धा भगवंत आपल्याला देतो. पण का माहिती आहे? आपल्याला पारखण्यासाठी, की खरंच तुझा माझ्यावर किती विश्वास आहे हे पारखण्यासाठी भगवंत आपल्याला दुःख देत असतो. आपल्या मागच्या जन्माचे भोगही असेल ते. आपल्या मागच्या जन्माचे काही पापकर्मही असेल म्हणून आज माझ्यावर दुःख आलं आहे. पण बऱ्याचदा देव आपली परीक्षासुद्धा घेत असतो, की मी तुला दुःख दिल्यानंतर तू खरंच माझ्या विश्वासावर किती टिकून राहतोयस. तुम्ही मला सांगा, तुम्ही डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, परीक्षा दिल्याशिवाय होतात का हो? परीक्षा तर द्यावीच लागते, पण त्या परीक्षेमध्ये पाससुद्धा व्हावं लागतं, तेव्हाच तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं की नाही? जर फेल झाले तर तुम्हाला डिग्री मिळते डॉक्टरची किंवा इंजिनियरची? नाही ना. मग तसंच भगवंतसुद्धा आपल्या भक्तीची परीक्षा घेत असतो. तू किती खरा भक्त आहेस माझा, ही परीक्षा घेतो. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे, तेव्हाच आपण भगवंताचं खरा भक्त होऊ शकतो. सोन्याला चमकण्यासाठी आगीत जावं लागतं आणि सोन्याला चमकवण्यासाठी घाव सोसावे लागतात. जेवढे घाव सोन्यावर मारले जातात ना, तेवढं सोनं चमकतं. दगडाला देवपण येण्यासाठी त्याला हजारो टाक्याचे घाव सोसावे लागतात. ह्या गोष्टी फक्त बोलण्यासाठीच आहे का हो? नाही ना. मग आपल्याला खरा भक्त व्हायचं असेल देवाचं, जर आपला खरा माणूस व्हायचं असेल आपल्याला, तर आपल्याला टाक्याचे घाव सोसावे लागतीलच ना हो. आपल्याला या आगीत जावंच लागेल ना. आपल्याला परीक्षा द्यावीच लागेल ना. त्याचबरोबर दादाजी आपल्याला हे सुद्धा सांगतात, की अरे देव आपल्याला सुख देतो ते पण पारखण्यासाठी देतो. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपल्याला जे काही मिळालं ते भगवंतामुळे मिळालेलं आहे. पण आपल्याकडे जेव्हा खूप येतं ना, जेव्हा खूप संपत्ती, बंगला, गाडी, मोठी सत्ता येते, तेव्हा आपल्याला अहंकार येतो. आणि तो अहंकार नको आहे तेव्हा पण देव आपली परीक्षा बघतो, की तुला त्याचा अहंकार येतोय, की तू माझ्यावर तू माझ्या विश्वासावर दृढ आहेस, थांबलेला आहेस. आणि दुःख पण त्याच्यासाठी देतो. दादा सांगतात, की जर भगवंत तुला देतो आहे आणि तेव्हा जर तुला त्याची जाणीव नसेल, की हे मला भगवंतामुळे मिळालं आहे किंवा माझ्याकडे जे एक्स्ट्रा आलेलं आहे ते भगवंतामुळे आलं आहे, तर जेव्हा देव आपल्याकडून ते घेऊन जातो, तेव्हा तुला त्याच्यावर बोट दाखवायची काहीच हक्क नाही आहे. त्यासाठी दादा एक उदाहरण देतात. दादांनी लॉंग दिलं होतं ते उदाहरण.
मी अगदी शॉर्टकटमध्ये सांगते. एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते आणि एक सावकार देखील. ब्राह्मणांची परिस्थिती थोडीशी नाजूक होती. ब्राह्मणांच्या घरी पाहुणे जेवायला येणार होते आणि मग ते सावकारांकडे जातात की सावकार, मला 5 भांडी द्या, माझ्या घरी पाहुणे येणारे जेवायला. सावकारांना वाटलं जाऊ द्या, बिचारे गरीब आहेत, त्यांच्याकडे नाही आहेत भांडी, देऊन द्या. नोकराला सांगतात त्यांना 5 भांडी काढून दे. ब्राह्मणाने ते 5 भांडी वापरल्यानंतर ती भांडी रिटर्न करून दिली. पण ती 5 भांड्यांच्या ऐवजी 7 भांडी झालेली होती. सावकाराने नोकराला विचारलं हळूच, का रे, तू किती भांडी दिली होती? नोकर म्हणाला, मी 5 भांडी दिली होती. मग 5ची 7 झाली कशी? बरं जाऊ दे, आली ना, आपलाच फायदा झाला ना, 7 भांडी आली ना, गप्प बस म्हणे, काहीच बोलू नको. ब्राह्मण निघून गेले. परत ब्राह्मण आले. ब्राह्मण म्हणाले, सावकार, माझ्या घरी आज परत पाहुणे जेवायला येणार आहे, मला भांडी देतात का? सावकाराला वाटलं मागच्या वेळेस आपला फायदाच झाला होता, द्यायला काय हरकत आहे. सावकार म्हटले, किती? म्हणे 20 भांडी द्या म्हणे. म्हणे चालेल, घेऊन जा म्हणे. 20 भांडी दिली सावकाराने. ब्राह्मणाने परत ती भांडी रिटर्न केल्यानंतर त्या 20 भांडींची आता 40 भांडी झाली. सावकार एकदम खुश. सावकार म्हणाला, अरे आपला तर फायदाच आहे, भांडी दिली का त्याच्यापेक्षा जास्तच भांडी येऊ राहिली. पण ती कुठून येते, कशी येते याचा विचार काय सावकार करतच नाही आहे. फुकट मिळालं आहे ना, मग कशाला विचार करायचा. परत काही दिवसांनी ब्राह्मण येतात आणि म्हणतात, सावकार, मला भांडी हवी आहेत, माझ्या घरी आज परत पाहुणे जेवायला येत आहेत. सावकाराला वाटलं दरवेळेस आपला फायदाच होतो, ह्यावेळेस आपण काय करू, डायरेक्ट चांदीचीच भांडी देऊ, म्हणजे आपण अजून फायदा होऊन जाईल आपला. आणि त्या लालचीपोटी सावकार त्यांना चांदीची भांडी देतात. ती भांडी ब्राह्मण रिटर्नच करून देत नाही. मग सावकार विचारतात ब्राह्मणाला, का रे, तू माझी चांदीची भांडी नेली होती, कुठे गेली? ब्राह्मण म्हणतात, सावकार, ती हरवली. मग दादांना हेच या उदाहरणामध्ये सांगायचं आहे की जेव्हा सावकाराकडे एक्स्ट्राची भांडी आली तेव्हा सावकाराला विचारण्याचा हक्क विचारला का सावकाराने की ती भांडी कुठून आली? मग आता जेव्हा त्याची भांडी हरवली तेव्हासुद्धा त्याला हक्क नाही आहे की माझी भांडी कुठे गेली म्हणून. मग तसंच भगवंत आपल्याला जेव्हा एक्स्ट्राचं काही देतो आपल्या आयुष्यामध्ये सुखाचं, तेव्हा आपण विचार करतो का हे भगवंताने मला दिलं, माझी कॅपॅसिटी नसतानासुद्धा भगवंताने मला दिलं, मला हे एक्स्ट्राचं मिळालं आहे. आपण कधी कृतज्ञता व्यक्त करतो का भगवंताप्रती? किंवा देवा कुठून आलं, कसं आलं, माझं एवढं काय पुण्यकर्म होतं की तू मला बक्षीस म्हणून दिलं ते, याचा विचार करतो का? नाही करत. मग जेव्हा भगवंत आपल्या आयुष्यातून सगळं उद्ध्वस्त करून घेऊन जातो तेव्हा पण आपल्याला विचारायचा हक्क नाही आहे त्याला, त्याच्या अस्तित्वावर बोट दाखवायचा हक्क नाही आहे आपल्याला. आणि हेच दादांना ह्या गोष्टीतून सांगायचं होतं. भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करा, तेव्हाच भगवंत आपल्याकडे ते टिकवून ठेवेल. आणि दुःख आलं, परीक्षा आली तर घाबरू नका, देव तुमची परीक्षा घेतो आहे ती, त्याच्यामध्ये खंबीर उभे राहा, देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. आणि तो विश्वासच आपला दृढ असला पाहिजे. नाहीतर देव असा फटका मारून जातो ना की सकाळी शिक्षा होते आणि संध्याकाळी भिक्षा मागावी लागते. भिक्षा म्हणजे ब्राह्मणांची भिक्षा नाही, भीक मागावं लागतं. देव तो मग एवढा मोठा फटका मारून जातो आणि हे आपल्याला कळत नाही. मग हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं की भगवंतावरचा विश्वास दृढ ठेवा, तो हालू देऊ नका, तेव्हाच तुम्ही स्थिर राहणार. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल, जर दादांचे हे विचार आवडले असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की ज्यांचा देवावर विश्वास आहे पण तो विश्वास आहे ना कधीच पक्का होतो, कधीच तुटतो, कधी पक्का होतो, कधी तुटतो. अशा लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.